केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली। शेतकरी कर्जमाफीच्या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। किती झालेत, काय आकडेवारी आहे? आता पहिल्यांदा माहिती आहे की आपल्याला साधारणतः एकूण आपल्याला तिन्ही योजनेमध्ये आपल्याला माहिती प्रोत्साहन 2 लाखाच्या पुढचे 2 लाखाच्या आतले साधारणतः 1944 कोटी रुपयाचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणतः मिळेल असे एक थोडं एकंदर प्राथमिक अंदाज आहे। आणि आज पहिल्यांदा जर पाहिलं तर साधारणतः 544 कोटी जे क्लिअर आहेत त्यांना पहिल्यांदा 2 लाखाच्या वरचे वेगळे आहेत, तर त्याचा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना आपण खरंच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो। साधारणतः जिल्ह्यामध्ये 1,08,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्याचा होणार आहे। खूप चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आता हे सुरू झालेलं आहे आणि ऑटोमॅटिक साधारणतः 30 जुलैपूर्वी पहिला टप्पा नंतरचे टप्पे हळूहळू हे सगळे पूर्ण करतात। असं देखील होतंय विरोधकांकडून खूप उशीर झाला, हे योग्य वेळी मिळाले असते पाहिजे तर याचा फायदा झाला। उशीर वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की यादी तर अचूक असली पाहिजे, विनाकारण डबल यादी करण्यामध्ये अर्थ नाहीये। जे आयकर भरणारे ही योजना आहे ती गरीब शेतकऱ्यांसाठी, मोठ्या शेतकऱ्यांसाठी, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्या त्यासाठी योजना आहे, त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे आम्ही हे मान्य करतो, पण जो उशीर झाला तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच झालेला आहे। समाधानकारक पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर असलेलं आव्हान जे आहे ते कुठे सोपं झालं असं वाटत नाही। नाही, पाऊस तर आहे, अजून पाऊस सर्वत्र पडला पाहिजे, एक समाधान आहे। पाऊस पडलेला शेवटी पडल्यानंतर समाधान तर मानलंच पाहिजे। आज पाऊस सगळीकडे पडतोय, अजून काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी अजून पाऊस अपूर्ण आहे, परंतु नक्की भविष्य अजून येणाऱ्या दिवसामध्ये सगळीकडे राज्यामध्ये पाऊस पडावा। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे फायनली त्याच्या सर्व याद्या आता जाहीर झालेल्या आहे। पहिली यादी जाहीर झाली, त्यानंतर दुसरी आणि तर तिसरी यादीसुद्धा शेतकरी बांधवांची जाहीर झाली आहे। शेतकऱ्यांची तिसरी यादीमध्ये सर्वात मोठा हा टप्पा असणार आहे आणि टप्प्यावाईज हे शेतकरी कर्जमाफीचे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये पंढरपुरामध्ये एक कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी घोषित केले की कर्जमाफीच्या सर्व याद्या त्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहे आणि त्याचा निधी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो सोमवारपासून होणार आहे। म्हणजे या कार्यक्रमामध्ये त्यांनी जी मंजुरी होती प्रत्येक याद्यांना दिलेली आहे, सोमवारपासून तुमच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। गावोगावी ही जी कर्जमाफीची यादी ती लावण्यात आलेली आहे। तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन सुद्धा तुमची यादी बघू शकता। तिथे जाऊन तुम्हाला आधार ऑथेंटिकेट करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच हे पैसे मिळून जाणार आहे।